5 वर्षात योगेश कदमांची संपत्ती तब्बल 43 कोटी रुपयांनी वाढली आहे। आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण ही माहिती खुद्द योगेश कदम यांनीच निवडणूक आयोगाला दिली आहे। सध्या योगेश कदमांवर चोहोबाजूंनी टीका होते। सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं सांगण्यात येतंय। या निमित्तानं त्यांच्या आईच्या नावाने असलेला डान्स बार पुन्हा एकदा चर्चेतही आलाय। अनिल परबांनी तर थेट वाळू चोरी, डान्स बार असे वेगवेगळे आरोप योगेश कदमांवर केलेत। मुली नाचवून जे लोक भाड खातायत, दलालीचे पैसे खातायत आणि गँगस्टर लोकांना पोषण्याचं काम करतायत, अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय। आणि म्हणून मी यांच्या डान्स बारची केस असेल, यांच्या वाळू चोरीची प्रकरण असेल आणि आता हे प्रकरण मी लोकायुक्तांच्या समोर देखील घेऊन जात आहे। या निमित्तानं चर्चेत आलेल्या योगेश कदमांची एकूण संपत्ती आहे तरी किती? राजकारणाव्यतिरिक्त त्यांचा व्यवसाय आहे तरी काय? त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय माहिती दिली आहे याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम सध्या एका कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिल्यामुळे चांगलेच अडचणीत आलेत। रोहित पवार, विजय वडेट्टीवार आणि सगळ्यात महत्त्वाचे अनिल परब यांनी योगेश कदमांवर अनेक गंभीर आरोप केलेत। ते आरोप काय? त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल, तुम्ही नंतर पाहू शकतात। पण या आरोपांच्या निमित्ताने योगेश कदम यांच्या संपत्तीची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली। त्यामुळे योगेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांकडे संपत्ती आहे तरी किती ते पाहूयात। 2024च्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदमांनी दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र सादर केलं। या प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत 4 कोटी 63 लाख तर स्थावर मालमत्तेत 39 कोटी 31 लाख रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं। जंगम मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता सहज इकडून तिकडे हलवता येते, उदाहरणार्थ सोनं नाणं, गाडी, जनावरं, मोबाईल आणि महागड्या वस्तू। तर स्थावर मालमत्ता म्हणजे जी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही, उदाहरणार्थ जमीन, घर, शेती, झाडं, तळे इत्यादी। या दोन्ही प्रकारच्या मालमत्ता मिळून योगेश कदमांची तब्बल 43 कोटी संपत्ती वाढल्याचं आजच्या 1 वर्षांपूर्वी समोर आलं होतं। आता योगेश कदमांकडे एकूण संपत्ती किती हे सुद्धा टप्प्याटप्प्यानं समजून घेऊयात। मटानं दिलेल्या एका वृत्तानुसार योगेश कदम यांच्याकडे 7 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावाने 6 कोटी 60 लाख 99 हजार रुपये आहेत। त्यांच्या मुलाच्या नावावर 39,70,066 रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे। 8,99,000 रोख आहेत। तर बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक 3 कोटी 69,819 रुपये आहेत। या व्यतिरिक्त कदमांकडे 33,50,000 रुपये किमतीची वाहने आहेत। तर 1 कोटी 43,54,000 रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत। सध्या सोन्याचा भाव वाढलाय, त्यामुळे ही किंमत वाढू शकते। हे सगळं मिळून कदम कुटुंबाची जंगम मालमत्ता तब्बल 14 कोटी 1,05,421 इतकी आहे। जंगम झाली, आता स्थावर मालमत्तेबद्दल बोलूयात। योगेश कदम यांच्या नावावर शेतजमीन, बिगर शेतजमीन, व्यावसायिक, निवासी अशा स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 41 कोटी 98,28,000 इतकी आहे। बरं, कदम आणि त्यांच्या कुटुंबियांवर 15 कोटी 70,33,000 हजारांचं कर्जही आहे। योगेश कदम यांनी 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात
83,96,260 रुपयांचं उत्पन्न दाखवलंय, तर त्यांच्या पत्नीचं 18,79,380 इतकं उत्पन्न सादर केलंय. आता योगेश कदमांचा व्यवसाय काय तेही पहा. योगेश कदम राजकारणाव्यतिरिक्त शेती, सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करतात, अशी माहिती त्यांनी सादर केली आहे. तर त्यांची पत्नी सिनेमा निर्माता असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपत्तीत योगेश कदम यांचे वडील रामदास कदम आणि त्यांच्या मातोश्रींच्या संपत्तीचा उल्लेख नाहीये. त्यामुळे सध्या चर्चेत आलेला सावली बारचाही त्यांच्या संपत्तीत उल्लेख आढळत नाही. एकूणच कदम कुटुंबाची संपत्ती कदम कदम वाढल्याचं या प्रतिज्ञापत्रातून दिसून आलंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.